महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी विनाट पाठिंबा दिला आहे। याबाबत सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मनसेच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे काय म्हणाले पहा। या देशाचे नेते माननीय नरेंद्रजी मोदी साहेब या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या ठिकाणी बिनशर्त विनाअट त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। आणि हा पाठिंबा देताना माननीय राजसाहेबांनी मोदी साहेबांकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या। त्या अपेक्षा अशा आहेत की आपल्या महाराष्ट्राची जी मातृभाषा मराठी आहे या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा। छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जे अरबी समुद्रामध्ये प्रस्तावित आहे ते स्मारक ताबडतोब त्या ठिकाणी उभं करण्यात यावं। त्याचबरोबर महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गडकिल्ले बांधले त्या सर्व गडकिल्ल्यांचं संवर्धन या सरकारकडून व्हावं। त्याचबरोबर या महाराष्ट्रातील मराठी तरुण आणि तरुणींना त्या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे, उद्योग मिळाला पाहिजे, काम मिळालं पाहिजे अशा माफक अपेक्षा माननीय राजसाहेबांनी त्या ठिकाणी व्यक्त केल्या होत्या। आणि त्याच धर्तीवर उद्या रविवार दिनांक 28 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जाहीर सभा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ महायुतीचे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार माननीय राम सातपुते आणि माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी या ठिकाणी सभा आयोजित केलेली आहे। या सभेसाठी मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तानाजीराव सावंत साहेब त्याचबरोबर या ठिकाणी या सभेला संबोधित करण्यासाठी विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आपल्या माध्यमातून मी पंढरपूर शहर तालुक्यातील या लोकसभा मतदारसंघातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, माता भगिनी या सर्वांना आवाहन करतोय की आपण या सर्वांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या या सभेस आपण सर्वांनी उपस्थित राहावे। या देशामध्ये माननीय राजसाहेब ठाकरे हे एकमेव नेतृत्व असं आहे की ज्यांना ज्या गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत त्या सर्व गोष्टींचं राजसाहेब ठाकरे यांनी समर्थन केलेलं आहे। उदाहरणार्थ भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी या देशाचं जे स्वप्न होतं की या ठिकाणी राम मंदिर उभारलं पाहिजे ते राम मंदिर उभारणीचं काम माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे। 370 असेल, NRC असेल किंवा 3 तलाक असेल या सर्व गोष्टींचं अतिशय चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी सोडवणूक माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी केलेली आहे। आणि त्यामुळं माननीय राजसाहेब ठाकरे यांनी या ठिकाणी हा पाठिंबा दिलेला आहे। कुठे प्रचार करताना दिसून आले नाहीत नाही, या ठिकाणी माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक, आमचे सर्व सहकारी या ठिकाणी 24 तास त्या ठिकाणी प्रचारामध्ये सहभागी होऊन महाराष्ट्र राज्यातील सर्व ठिकाणचे महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। उद्या जो मेळावा घेतात त्याच्यामध्ये उमेदवार उपस्थित राहणार आहेत। उद्याच्या मेळाव्यामध्ये या ठिकाणी उमेदवारासहित विविध मान्यवर त्या ठिकाणी या सभेला उपस्थित राहणार आहेत।